जय जय रघुवीर समर्थ। रामकृष्ण हरी माऊली। श्री एकनाथ महाराज विरचित श्री भावार्थ रामायण संक्षिप्त रूप कथा स्वरूप आपण आतापर्यंत 11वा अध्याय बघितला। मागील अध्यायात आपण पाहिले की श्रीराम हे समाधीत गेले होते। त्या समाधीतून त्यांना पूर्वस्थितीत आणण्यासाठी वशिष्ठ आणि विश्वामित्र या दोघांनीही त्यांना उपदेश केले, परंतु श्रीरामांची समाधी अवस्था भंगली नाही। त्यानंतर वशिष्ठांनीच त्यांच्या सुषुम्ना नाडीत प्रवेश करून श्रीरामांना पुन्हा जागृत अवस्थेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले। वशिष्ठांनी उपदेश करून सुद्धा जेव्हा समाधी खंडित झाली नाही, तेव्हा स्वतः वशिष्ठ जे चैतन्य रूप होते त्यांनी श्रीरामाच्या आत पूर्णपणे चेतनाशक्ती जागृत केली। त्या चेतनाशक्तीने प्राणांना स्फुरण दिले, त्यामुळे त्यांचे हृदय सचेत व सावध झाले। त्याच्यामुळे त्यांचा प्राण 16 अवकाशात रिक्त स्थानी प्रवेशित झाला। त्यांनी सर्व नाड्यांना प्रज्वलित करून टाकले आणि अशा प्रकारे घट्ट मिटलेले श्रीरामांचे डोळे व पापण्या हळूहळू उघडू लागल्या। त्यांचे दोन्ही डोळे अर्धे उघडले गेले, कानांनी शब्द ऐकू येऊ लागले, शरीरामध्ये चेतना जागृत झाली। तरी सुद्धा त्यामध्ये जीवतत्व नव्हते। श्रीरामचा देह असून सुद्धा विदेहच होता। खरे पाहता ते चैतन्य स्वरूप होते। जीव आणि शिव या तत्वामध्ये असून सुद्धा श्रीराम सचेत झाले। आता आपण 12वा अध्याय ऐकणार आहोत। या अध्यायाचं नाव आहे ताटिका निर्दालन। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमः। श्रीराम देहभानावर आला, त्यामुळे विश्वामित्रांना आनंद झाला। इतर ऋषीही आनंदित झाले। देवांनी त्या आनंदाने पुष्पवृष्टी केली। आकाशात देवांच्या दुमदुभी निनादू लागल्या। नंतर दशरथाच्या संमतीने वशिष्ठांनी राम लक्ष्मणांच्या प्रयाणाची शुभ वेळ निश्चित केली। याप्रमाणे पुण्यवचन झाले। दशरथाने रामाबरोबर सैन्य पाठवण्याचे ठरवले, पण वशिष्ठांनी सैन्य पाठवू नये असे सांगितले। राम व लक्ष्मण रथारूढ झाले। दशरथ विश्वामित्राला म्हणाला, ऋषीवर्य, हा जो राम आहे तो माझा जणू आत्माच तुमच्या हाती मी सोपवला आहे। तुम्ही तर कृपाळू आहातच। आता तुम्ही या दोघांना योग्य प्रकारे जपावे, यांना धनुर्विद्या शिकवावी। विश्वामित्र म्हणाला, माझ्या मनात तेच होते। खरे तर तुम्हीच सर्वश्रेष्ठ गुरु आहात, तरी रामाला धनुर्विद्या शिकवण्यासाठी तुम्ही मला सांगता, इथे तुमच्या मनाचा खरा मोठेपणा दिसतो। वशिष्ठ म्हणाले, विश्वामित्रा, तू व मी असा भेद आपल्यात नाही, म्हणूनच मी ते हे सहजभावाने तुला सांगितले। श्रीरामाला त्या दोन्ही गुरूंचा ऐक्यभाव पाहून आनंद झाला व त्याने लक्ष्मणाने दोघांना आत्यादराने वंदन केले। मग दोघांनी रथावर आरोहण केले। त्यावेळी नाना प्रकारचे शुभशकुन होऊ लागले। ते पाहून राम विरहात सुद्धा दशरथाला प्रसन्नता वाटू लागली। त्या शुभशकुनांचे वर्णन करून त्याचबरोबर अपशकुन कोणते असतात तेही वशिष्ठांनी दशरथाला सांगितले। श्रीराम आता अवतार कार्य करण्याच्या दृष्टीने पूर्ण समर्थ होण्यास चालला होता। सर्वांना आनंद वाटत होता। विश्वामित्रांसह राम लक्ष्मण रथात बसलेले होते। मार्ग मागे पडत होता। अयोध्या सोडून राम लक्ष्मण पूर्वी भारतभर तीर्थयात्रेसाठी गेले होते। आता पुनश्च ते बाहेर पडले होते। शरयू तीरावर गेल्यावर तेथून 6 कोस अंतरावर कामाश्रम नावाचा आश्रम होता। तेथे विश्वामित्रांनी रथ नेला। कामाश्रमात तिघांनी वस्ती केली। सकाळी उठल्यावर यथायोग्य रीतीने आन्हिके करून रामाने व लक्ष्मणाने श्री विश्वामित्रांना चरणवंदन केले। राम विनयशील व तत्पर होता। लक्ष्मण तेजस्वी व नम्र होता। त्या सुदृढ सुंदर मुलांना पाहून विश्वामित्रांना प्रेम दाटून आले। मग त्यांनी दोघांना जवळ घेतले। ते दोघं कुमार पितृतुल्य विश्वामित्रांचे वात्सल्य अनुभवून सुखावले। विश्वामित्र म्हणाले, मी आता तुम्हाला काही एक श्रेष्ठ मंत्र देत आहे। त्या मंत्राचा अर्थ लक्षात घ्या। तो दृढ ध्यानात धरा। त्याचा जप करा। त्याच्या प्रभावाने तुमच्या शरीरात नेहमी उत्साह राहील। श्रम बाधणार नाही, ग्लानी येणार नाही, राक्षसांपासून भय राहणार नाही, भूक, तहान, निद्रा, आळस यापासून त्रास होणार नाही, शरीर सौष्ठव कायम राहील, देह कृश होणार नाही, दुर्बल होणार नाही। असे म्हणून विश्वामित्रांनी दोघांना दिव्य अशा मंत्रांचा उपदेश केला।
श्रीरामाने व लक्ष्मणाने तो मंत्र विधीपूर्वक ग्रहण केला. बीज मंत्रांसह तो मंत्र त्यांनी वारंवार म्हणून मनात ठसवून घेतला. गुरूंकडून मंत्र प्राप्त होताच त्या दोघांचे तेज अद्भुत रीतीने वर्धमान झाले. दोघांना सिद्धी प्राप्त झाली. हे ओळखून विश्वामित्रांनी प्रेमाने त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. नंतर विश्वामित्र त्यांना शरयू व गंगा यांच्या संगमावर घेऊन गेले. तेथे एक रात्र राहून त्रिवर्गांनी दुसऱ्या दिवशी सकाळी आन्हिके उरकून नौकेतून पहिले तरी प्रयाण केले. पलीकडे फार मोठे अरण्य होते. त्या अरण्याची भयानकता पाहून रामाने त्यासंबंधी माहिती विचारली. तेव्हा विश्वामित्र म्हणाले, या वनात ताटका नावाची मोठी क्रूर राक्षसी राहते. तिने फार मोठा उच्छाद मांडला आहे. मालव, केशिक आणि कारुष हे देश तिने लोकांना ठार मारून ओस पाडले आहेत. ती त्या वनातून कोणालाच जाऊ देत नाही. आपणही त्या अरण्यात जाणे योग्य नाही. ताटिकेचा पूर्व वृत्तांत रामाने विचारला तेव्हा विश्वामित्र म्हणाले, सुकेतू नामक राक्षसाने घोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले. पुत्र व्हावा असा वर मागितला, पण ब्रह्मदेवाने महाबलिष्ठ कन्या होईल असा वर दिला. त्याप्रमाणे जी कन्या झाली तीच ताटका. सुदोपसुंद हे जे दोन दैत्य, त्यापैकी सुंद या वडील भावाशी तिचा विवाह झाला. तिला मारीच आणि सुबाहू हे दोन पुत्र आहेत. त्या सुंद व उपसुंदांनी फार मोठा पराक्रम करून स्वर्गाचे राज्यही बळकावले होते. त्या भावांचा नाश करण्यासाठी देवांनी तिलोत्तमा नामक सुंदर अप्सरा निर्माण केली व त्यांच्याकडे पाठवली. दोन्ही भावांना ती स्वतःला हवी असे वाटले. त्यावरून त्या दोघांचे आपापसातच युद्ध जुंपले आणि त्या दोघे एकमेकांकडून गदांच्या प्रहारांनी मारले गेले. रामा, स्त्रीच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा त्या दोघांचा नाश झाला. असो, मारीच आणि सुबाहू यांनाही नष्ट करण्यासाठी इंद्र प्रयत्न करत आहे. हे पाहून ताटका त्यांना घेऊन या निबिड अरण्यात राहण्यास आली आहे. श्रीरामाने विचारले, ताटका अशी राक्षसीण कशी झाली? विश्वामित्र म्हणाले, आपल्या प्रचंड शक्तीच्या गर्वाने ताटकेने एकदा अगस्तींच्या आश्रमावर हल्ला केला. तेव्हा अगस्तींनी तिला शाप दिला, तू विक्राळ व कुरूप वदनाची राक्षसीण होशील. त्यामुळे ती विकटानना झाली. राक्षसी वृत्तीची झाली आहे. ती या वनात कोणासच येऊ देत नाही. आपण दुसऱ्या मार्गाने जाऊ. त्यांचे बोलणे ऐकून राम म्हणाला, स्त्रीला भिवून जर पलायन करायचे असेल तर मी आपल्या यज्ञाचे रक्षण कसे काय करणार? आपण आज्ञा देत असाल तर मी आत्ताच त्या राक्षसिणीचा वध करतो. विश्वामित्र म्हणाले, रामा, तू खरोखरच पराक्रमी आहेस की भीतोस हे पाहण्यासाठीच मी असे म्हटले. स्त्रीचा वध करू नये ही शास्त्राज्ञा एरवी योग्य असली तरी दुष्ट स्त्रीचा वध करताना ती आज्ञा बाजूस ठेवावी. तू ताटकेचा वध कर. श्रीराम म्हणाला, गुरूंची आज्ञा पाळावी हाच खरा शास्त्रार्थ. आपली आज्ञा पालन करतो व मी ताटकेचा वध करतो. असे म्हणून श्रीरामाने आपल्या धनुष्याचा टणत्कार केला. त्याचा ध्वनी दशदिशात घुंकला. ताटका राक्षसीनेही तो ध्वनी ऐकला. ती प्रचंड गर्जना करीत राम लक्ष्मणावर धावून आली. पण रामाने आपल्या अमोघ शराने तिचे प्राण हरण केले. प्रचंड किंकाळी फोडून ती खाली पडली. भूकंप झाला, पक्षी उडाले. तिच्या अंगाखाली वृक्ष चिरडले गेले. पाषाणांचा चुरा झाला. वन पार गजबजून गेले. इतर असुर भयभीत झाले. देवांना आनंद झाला. मानवांचे भय दूर झाले. ताटका संकल्प विकल्पाच्या पार गेली. पाप पुण्यांना राम बाणाने छेद गेला. देह पडला. जीवपणाचा अभिमान गळून ती मुक्तच झाली. इंद्राने विश्वामित्रांना धन्यवाद दिले. रामाला सर्व अस्त्रविद्या शिकवावी अशी विनंती केली. विश्वामित्राच्या यज्ञाचे रक्षण करायचे होते. पुढे तर मोठेच देवकार्य होते. रामाला विश्वामित्रांनी जवळ घेतले. मायेने कुरवाळले. पुढे ही कथा श्रोत्यांनी ऐकावी असे एकनाथ महाराज सांगतात. कारण रामकथेने जन्म मरणाचे ठाणे उडते. विषयांची बाधा होत नाही. वैकुंठात गुढी उभारली जाते. असे श्रोते धन्य होतात. श्री भावार्थ रामायण बालकांड ताटिका निर्दालन नावाचा 12वा अध्याय समाप्त. जय जय रामकृष्ण हरी. श्री रामचंद्रार्पणमस्तु. श्री एकनाथ महाराजार्पणमस्तु. सीताकांत स्मरणम. जय जय राम.